सुप्रभात मंडळी, परत एकदा फ्रॉम गणपतीपुळे. तर अराऊंड आत्ताचे वाजलेले आहेत 8:50 आणि तुम्ही बघू शकता वेदर सईवालं भरून आलेलं आहे. आज पावसाचे चिन्ह दिलेले आहेत 3 दिवसासाठी तरी. तर बघू, पाऊस तर सकाळपासून पडतच होता म्हणा. तो काहीतरी 8-7:30ला काहीतरी थांबला असावा, पण तेच आज 2-3 दिवसाचं फोरकास्ट दिलेलं आहे पावसाचं बऱ्यापैकी. तर मे बी पावसातच जातील ही शेवटची ट्रिप बोलू शकतो. तर आता आपण जात आहोत रत्नागिरीला आपण आज करणार आहोत भगवती मंदिर, रत्नदुर्ग फोर्ट, लोकमान्य टिळक बर्थ पॅलेस, थिबा पॅलेस पण आहे. तर बघू, ते ऑप्शनला ठेवलं आहे, पण मला एवढं काय लेट्स सी, बघूया. तर थिबा पॅलेस वाटलं तर थिबा पॅलेस करून घेऊ आणि मग रिटर्न टू गणपतीपुळे. आणि इव्हिनिंगचा विचार चाललेला आहे की जयगड फोर्ट करायचा आणि मालगुंड बीचवरती जरासा आपला सनसेट, कारण तिकडे पण यु नो वॉटर ॲक्टिव्हिटीज पण जातात. जस्ट बिकॉज आय गेस पावसामुळे चालत नसणार, पण हे बघा मॉर्निंगला असं गोष्टी दिसणं सुख असतं. हे आजच्या दिवसासाठीच असेल, दॅट्स इट. पण एक मजा येते गणपतीपुळ्याला वारंवार यायला, काय माहिती काय. तर मी आता आलेलो आहे भगवती टेम्पलच्या इकडे, भगवती मंदिर. आणि तुम्ही बघू शकतात माझ्या मागे हे असं मंदिर आहे. पाऊस पडतो म्हणून मी रेनकोट काही काढलेलं नाही आहे. आता जाऊन ते परत काढायचं घालायचं, त्यात पण खूपच वेळ जातो. तर चला आता आपण आतून बघूया मंदिर आणि तुम्हाला आजूबाजूच्या गोष्टी पण दाखवतो. ते पण एवढं मस्त दिसत आहेत ना, तुम्हाला दाखवतो काय काय आहे इकडून तुम्हाला बघायला मिळेल ते. तर असा होता आपला भगवती मंदिराचा परिसर. आणि ज्या पॉईंटला आहे ना तिकडे रत्नदुर्ग पण लागतं आणि तिकडून पण जो व्ह्यू दिसतो आहे ना तो पण कमालीचा दिसतो. आता मी जातो आहे त्याच साईडला, तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो आणि तुम्हीच बघा कसा वाटतं तो व्ह्यू बघून. आता जिकडे मी आलेलो आहे त्या बुरुजचं नाव आहे बसक्या बुरुज. आणि हे बघा इकडून हे काय दिसतंय. आणि तिकडे बघा, आय गेस ते बंदर आहे. आय होप तुम्हाला दिसत असेल, कारण जरा लांब आहे स्क्रीनवरती, केवढं मोठं दिसत असेल मला माहीत नाही. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. तर तिकडे हे बंदर आहे आणि जी शांतता आहे ना राव, कोण नाही ना, खूप कमी लोक आहे तिकडे. आणि या साईडला तरी ते कोणात नाही, मी एकटाच आलेलो आहे. तर एवढी शांतता वाटते ना. तर चला, आय होप ही जागा तुम्हाला जरा आवडली असेल, कारण मला पण जरा आवडली ही गोष्ट बघून आणि सगळ्या. तर चला आता आपण अजून जरासं पुढे नेऊया, इकडेच या जागेवरती जरा पुढे जाऊया, अजून 1-2 गोष्टी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे भगवती मंदिराच्या इकडून हा असा व्ह्यू दिसतो. हे शिवसृष्टी समथिंग काहीतरी नाव आहे त्याचं. आणि एंट्री फी आहे 20 रुपये. तर आपण तिकडे तर नाही जात आहे, पण त्याच्या बाजूचा जो परिसर आहे ना आपण तो बघूया. आय गेस तिकडे काहीतरी असावं. पण हे बघा, हे दिसतंय इकडून हा पूर्ण किल्ल्यासारखं बनवलेला आहे.
आणि समोर तो बीच दिसतोय. तर आपण जरा जाऊया त्या टोकावरती आणि जरा तो पॉईंट बघून येऊया कसा आहे तो. चलो. आई शप्पथ सांगतोय आता ऊन आलंय आणि तुम्हाला मी रत्नदुर्गाच्या काय बोलतो व्ह्यू पॉईंटवरती आहे. आणि चला मोकळं होतं आहे तर होऊन दे, मोकळं झालेलं बरं आहे. आणि हे बघा फक्त आवाज आहे का समुद्राचा. छान पॉईंट होता. आणि काय बोलू शकतो, सनसेटला मजा येईल इकडून यायला, म्हणजे सनसेट बघायला या साईडवरून. तर सही लोकेशन आहे इकडे. ठीक आहे. तर रस्ता खूप छोटा आहे आणि जरासा कठीण नाही बोलू शकत, पण नीट त्या सुस्थितीत नाही आहे, त्याच्यामुळे कंटाळा येऊ शकतो. पण वरती येऊन जरा वेळ रिलॅक्स होऊन या गोष्टी बघायला जरा काय बोलतो आपण, एक कामनेस मिळतो हलकासा, तर इकडे येऊ शकतात. तर आता चलो, आता आपण निघूया रत्नागिरी शहरातच डायरेक्ट. आता आपण जात आहोत तिकडून लोकमान्य टिळक जन्मस्थान तिकडे. तर त्यांचं बर्थ प्लेस बघूया आणि तिकडून आपण रिटर्न टू गणपतीपुळे. ओके. तर आता माझं झालेलं आहे बघून, मी आलेलो होतो लोकमान्य टिळक जन्मस्थान त्यांच्या घरात. आणि ऑफकोर्स आतमध्ये व्हिडिओ काढायला मनाई आहे, पण तुम्ही बघू शकता. हे लोकमान्य टिळकांचं घर आहे. इकडे ते राहिलेले आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले. तर हे त्यांचे घर आहे असं. आतमध्ये म्युझियम आहेत, काय काय गोष्टी लावलेल्या आहेत, म्हणजे स्वतंत्र काळातल्या किंवा त्यांचे फोटो आणि त्यांच्या कारकिर्दीविषयी माहिती दिलेली आहे. तर एकंदरीत असं आहे हे. तर नक्की येण्यासारखं आहे आणि बघण्यासारखं आहे. तर एकदा इकडे व्हिजिट करा, 5-10 मिनटात होऊन जाईल तुमचं, म्हणजे आतमध्ये घर आणि बाकी सगळं बघू. पण छान आहे, सुंदर आहे. तर हे बघा, असं समोरून दिसतं घर. आणि लोकमान्य टिळक. असं तर एकंदरीत खूप छान आहे, नक्की व्हिजिट करा. आणि आता ऑलमोस्ट झालेलं आहे. आता आपण परत गणपतीपुळेच्या दिशेने निघतो आहे. तर चला पुढे रस्त्यावरतीच भेटूया. सो हॅलो अँड गुड इव्हनिंग. आताचे वाजलेले आहेत 3:45 आणि आता आपण निघत आहोत कवी केशवसूत स्मारकाच्या दिशेने, जे इकडून अराऊंड आहे अजून 2.5 किलोमीटर लांब. जर ज्यांना माहीत नाही आहेत कवी केशवसूत कोण होते, तर ते खूप मोठे मराठी भाषेतले कवी होते. त्यांनी बऱ्याच गोष्टी किंवा बऱ्याच कविता लिहिलेल्या आहेत. तर त्या कुठल्या त्या आपण तिकडे बघूया. ओके. तर आता आपण जात आहेत मालगुणच्या दिशेने, कारण ते मालगुणमध्ये आहे. आणि त्याच्या पुढे अजून एक स्पॉट आहे कदाचित, पण मी तो पोचल्यावरतीच दाखवीन, आता दाखवण्यात अर्थ नाही आहे. तर चला, 5 मिनटाचा डिस्टन्स आहे फक्त आणि पोचून जाऊ. हे बघा, कविवर्य केशवसूत प्रवेशद्वार, ग्रामपंचायत मालगुण. तर असं कायाकिंग देखील इकडे. आणि अजून एक आहे की इकडे मालगुण बीच आहे. आणि मालगुण बीचच्या इथे बऱ्याच ॲक्टिव्हिटीज होतात. पॅराग्लायडिंग झालं, त्याच्यानंतर कायाकिंग झालं अँड ऑल. बघूया आपल्याला काय इव्हिनिंगमध्ये काय दिसतं आहे का. तर खूप वेळानंतर बोलू शकतो, ऑलमोस्ट 1 वर्षानंतर या साईडने जात आहे.
पण जेवढं बघतील ना तेवढा परिसर सुंदरच दिसतो. म्हणजे युजली कोकणाच्या साईडला असून दे किंवा गावातल्या साईडला असून दे, कारण कसं दोन्ही साईडला मस्तपैकी घरं असतात, झाडं असतात, तर स्पीड ब्रेकर पण असतात, पण ते दिसत नाही आहेत यार. रस्त्यांमध्ये लपून बसलेत हे स्पीड ब्रेकर. हा बघा हा दिसला मला आत्ता, दिसला एक स्पीड ब्रेकर. तुम्ही रस्ता बघतील तर बघा ना, काय निमुळतं दिसतं ना. आणि अशा रस्त्यावरती कधी कधी ना मजा येते. आजूबाजूला घरं पण एवढी सुंदर आहेत ना, आणि बाग बगीचे पण दिसतात यार. हे बघा, सही आहे राव, मजा आहे त्याची जागा बघून. तुला स्मारकाच्या इकडे, आणि बघायला गेलं तर कोणच नाही आहे, पण हे बघा तुम्हाला दाखवतो स्मारक. कवी केशवचं जन्मस्थान बघा ना. बघायला गेलं तर कवी केशवसूत त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातच झालेला, मालगुंड गावामध्ये. आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळात म्हणजे बोलू शकतो की मोर दॅन 135पेक्षा जास्त कविता त्यांनी बनवल्या होत्या. आणि त्यांच्या कवितात सामाजिक बंडखोरी, त्याच्यानंतर मानवतावाद, स्त्री पुरुष प्रेम, निसर्ग यासारख्या विषयाचा संबंध त्यांच्या कवितेमध्ये दिसतो. तर त्यांनी मराठी कवितांमध्ये क्रांतिकारक बदल केला, म्हणून त्यांना कवीचे कवी किंवा आधुनिक कवी कुलगुरू असेही संबोधले जाते. तर त्यांच्या काव्यग्रंथांमध्ये बघायला गेलं तर तुतारी, सपुर्झा अशा वेगवेगळ्या काही कविता, ह्या कविता महत्त्वाच्या होत्या किंवा महत्त्वाच्या मानल्या जातात. तर चला तुम्हाला मी जरा अशा त्यांच्या कविता दाखवतो. वाटल्यास पॉज करा आणि बघा, आणि आपण आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला नेऊया त्यानंतर. बाबा आज शेवटचा दिवस इन कोकण, उद्या निघालो मुंबई में परत. तू जितना हो सके बाबा, आता विचार चाललाय गोष्टी बघायचा, फिरायचा, कारण आता परत गणपतीपुळे मला वाटत नाही खूप लवकर येणं होईल. शिवून एकदा तरी कोकण कंपल्सरी नाही बोलू शकत, पण प्रयत्न करीन यायचा, कारण हे आपलं जरा दिल में बैठा आहे अभी कोकण. तर अभी कोकण तर मनातून निघणार नाहीये, आणि दरवर्षी काही ना काही गोष्टी अशा येतीलच की कोकण मला स्वतःहून बोलून घेईल असं. पण देखते. आता तुम्ही बोलत असेल कुठे चालत आहेत, तर हे बघा, हे मालगुंड बीच आहे. तिकडे बऱ्याच ॲक्टिव्हिटी चालतात. सध्या तरी आता ऊन खूप तगडं आहे, त्यामुळे आता तरी बीचला जायचा माझा विचार तरी नाही आहे. पण ओके, तर आता आपण जात आहोत जयगडच्या दिशेने. जयगडच्या दिशेने काय आहे ते तिकडे गेलं ते सांगतो, कारण मला माहीत नाही हे चालू असणार नसणार, तर माझा पोपट नको व्हायला म्हणून मी आत्ताच कमेंट नाही करत, नंतर माझा पोपट व्हायचा. तर असं बघायला गेलं तर आत्तापर्यंत कोकण ट्रिप तर भारीच होत जाते, जेवढं करतं तेवढं भारीच होत जाते. त्याच्यामुळे असं कधी वाटत नाही की अरे यार कोकणात नाही यायला पाहिजे होतं किंवा या साईडला नाही यायला पाहिजे होतं, तर असं काहीच नाही वाटत. काय रिकाम आहे आणि फुल व्हाईट सँड ना ब्लू चकत, ब्राऊन सँडच आहे, पण बघा की राव तगडं वातावरण आहे ना हे बघा. आईला
सही आहे. तर तुम्हाला तिकडे दिसतंय लाईट हाऊस आहे, तर आपण तिकडेच चाललो आहे तर लाईट हाऊस बघायला. ओके, तर आता मी लाईट हाऊसमध्ये आलेलो आहे आणि असं बघायला गेलं ना ह्याचं टायमिंग जरा 1 तासासाठीच फक्त ओपन असतं. ते आहे संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत दॅट्स इट. आणि आता फक्त 15 मिनटं राहिलेली आहेत. मी 4:45 इकडे पोचलेलो आहे. मला असं वाटलं की मे बी 6 वाजेपर्यंत चालू असेल, पण जरा पचका झाला माझा देखील. तर असं बॅड लक गाईज, लाईट हाऊस बंद आहे. तुम्ही बघू शकतात. बघायला गेलं तर 20 रुपीज तिकीट आहे. लिहिलेलं तर आहे इकडे लाईट हाऊस एंट्री फी, बट इट्स क्लोज. तर आता ऑप्शन तर नाही आपल्याकडे असं, पण सॉलिड आहे ना बघायला गेलं तर. हे आहे जयगडचा लाईट हाऊस जे क्लोज आहे. का आहे माहीत नाही. मे बी पावसाळ्यामुळे क्लोज केलं असेल किंवा त्यांना आयडिया नसेल इकडे कोण येतं बघायला, नाही येत बघायला, ते त्यांनाच माहिती. लोक तर आहेत पण सध्या जाऊन दे, कारण ऑलमोस्ट 5 वाजायला आले. तर आता लाईट हाऊस बघणं तर पॉसिबलच नाही आहे, पण ठीक आहे, नॉट बॅड. ॲटलीस्ट जवळून बघितलं ना ती मोठी गोष्ट आहे. असं तर चला आता जरा साईट सीन करूया. अजून सनसेट बघायला गेलं तर अजून 1.5 तास आहे. तर आजूला जरा 1-2 ठिकाणं मला अशी दिसलेत ना की लाईक तिकडून डायरेक्ट क्लिफ बोलू शकतो आणि खाली मस्तपैकी असा समुद्राचा चांगला व्ह्यू. तर आपण तो बघूया. तो पण तिकडे एक बीच दिसतोय, एकदम सेक्युलेटेड वाटतं. पण बघा ना, सरळ 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 तुम्ही जेवढी नजर जाईल तिकडे माउंटन्स दिसतात आहेत आणि सही आहे यार. हे क्लिप बघायला जरा मजाच येते. आणि जरा अजून त्या साईडला बघतील ना तर सूर्यकिरण तुम्हाला तिकडे पडलेलं दिसेल बघा. तर असा काहीतरी होता जयगड लाईट हाऊसच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकतात. तर आता आपण निघत आहोत बीचवरती. प्लॅन तर चालू होता मालगुंड बीचवरती जायचा. तर बघूया आता किती वाजेपर्यंत पोचतो आहे, कारण इकडेच पोचायला मला अराऊंड 45 मिनिट्स काहीतरी लागले. तर सनसेट तर मिस नाही होणार. फक्त एकच गोष्ट आहे की क्लाउड सगळे वरती आलेले आहेत, तर मला चान्सेस कमी वाटत आहेत की सनसेट बघायला मिळेल. पण ठीक आहे, ॲटलीस्ट जरा बीचवरती तरी बसायला मिळेल. तर जरा वेळ बसूया आणि आपण आपल्या एपिसोडचा आणि ह्या सिरीजचा, चांगल्या सिरीजचा एंड करूया. चला. ओके, तर आता मी आलेलो आहे गणपतीपुळेच्या बीचवरती. का आलो गणपतीपुळेच्या बीचवरती ह्याचं कारण मलाही नाही माहिती. बोललं चला आता हॉटेल जवळच आहे तर येऊया. म्हणजे काय जास्त पळापळ नाही होणार, कारण उद्या निघायचं पण आहे. तर मग असं सगळं रिलॅक्स सेक्शनमध्ये होऊन जाईल. आणि तुम्हाला गणपतीपुळेचं मंदिर दाखवतो मी बीच साईडने. आय गेस तुम्हाला आधी मी दाखवलं तर जवळून, आता जरासं लांबून बीचवरून दाखवतो. बघूया ते कसं दिसून येतं आहे.
असं काही आहे आपलं गणपतीपुळे. आणि गणपतीपुळेचं मंदिर जे मागे दिसत आहे. आणि आपले शेवटचे काही सेकंड्स किंवा काही मिनटं या सिरीजच्या समाप्तीसाठीचे. तर चला आपण इकडेच आपली कोकण 2.0 ची सिरीज संपवून टाकूया आणि लवकरच दुसऱ्या सिरीजमध्ये नवीन फ्रेश सिरीजमध्ये भेटूया. तिथपर्यंत बाय, सिया, सायोनारा, मिलते नई सीरीज में दोबारा. चलो.